डोंबिवलीत गॅस बिल न भरल्याची धमकी देत सायबर भामट्यांचा 3 लाखांचा गंडा। डोंबिवलीत सायबर भामट्यांनी गॅस टंचाईच्या भीतीचा गैरफायदा घेत एका नोकरदार महिलेचे तब्बल 2,99,500 रुपये लंपास केले। महिला स्मिता राणे यांना गॅस कनेक्शन कापलं जाईल असा मेसेज पाठवून भामट्यांनी ऑनलाईन लिंकवरून त्यांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती घेतली। त्यानंतर भामट्यांनी स्मार्टफोनवर प्रक्रिया पूर्ण न होत असल्याचे भासून 3 लाख रुपये लंपास केले। गॅस पुरवठा कमी झाल्याच्या अफवांमुळे नागरिक अधिक चिंतेत असताना अशा सायबर हल्ल्यांमुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे। स्मिता राणे यांनी तातडीनं रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस तपास सुरू आहे। डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीत 2 महिलांच्या बाबतीत हा प्रकार घडलेला आहे की महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून बोलतो असं सांगून तुमचं गॅस कनेक्शन बंद होईल असं सांगून त्यांना APK फाईल पाठवल्या आणि त्या APK फाईलमध्ये त्यांनी फॉर्म भरायला सांगितले आणि त्यानंतर सदर महिलांच्या बँक अकाउंटमधून जवळपास एका बँक अकाउंटमधून 3 लाख रुपये आणि दुसऱ्यामधून 1 लाख रुपये अशी रक्कम संबंधित फसवणूक करण्याच्या खात्यावर वळती झालेली आहे। याबद्दल डोंबिवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीचे गुन्हे यापुढे पण घडू शकतात। APK फाईल कृपया कोणी ओपन करू नये। खात्रीशीर असतील तरच त्या ओपन करण्यात याव्या, अन्यथा आपली आर्थिक फसवणूक या माध्यमातून होऊ शकते, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी। त्याचप्रमाणे गॅस सिलेंडरचा साठा करणे हे अवैध आहे आणि त्याबाबत संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात येईल।